नमस्कार, मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी आणि स्मित. तर सुट्टीचा दिवस होता आणि आम्ही चाललेलो होतो फिरायला बाहेर. जरा थोडंसं सुट्टी आहे, मग थोडंसं एन्जॉय करून येऊ, स्मितला पण फिरून आणू. तर आज आम्ही गेलेलो होतो पेरूच्या वाडीला. गर्दी बघा किती, शनिवारचा दिवस, शनिवारी सुट्टी असते. स्मितच्या पप्पांना पण सुट्टी असते, तर मग सुट्टीच्या दिवशी असं थोडंफार स्मितला फिरून आणतो इथे जवळ आसपास जे काही ठिकाणं आहेत. तर आता पुन्हा एकदा पेरूच्या वाडीला आलेलो आहे. तर पेरूच्या वाडीला खूप काही बदल आता दिसून येत आहेत. बघा गर्दी, बाप रे. आता तिकडे पण त्यांनी बरंच काय काय केलंय. होडीमध्ये मुंबईला बसून आलो इथे. भेटू. सगळीकडे नाव टाकून ठेवलेलं आहे झाडावर. चप्पू वाली चप्पू वाली बनवलेलं आहे ते. बांबूचं आहे, बांबू. मग ते मधलं दिसणार नाही, ते जसं चांगलं वाटते चप्पू वाले. गर्दी असल्यामुळे भरपूर नंबर होते आणि 1 तास वेटिंगला होतो. फायनली मग आम्ही थोडंसं बाहेर बसलेलो होतो, थांबलेलो होतो आणि मग नंबर लागला. तर भूक पण लागलेली होती आणि स्मितने पण छान आता मिसळपाव म्हणजे बाहेरचं खायला लागलेलं आहे. आता त्याला इतका त्रास नाही होत. पूर्वी त्याला तेव्हा ह्या गोष्टी पचायच्याच नाही. तर मस्त मिसळपाव, मिक्स भजी, गुळाची जिलेबी असते, खूप छान गरम गरम एकदम. त्यानंतर लस्सी, अशा गोष्टी. आणि तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तिथे मेनू कार्ड आहे, तर तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. मिरची टाकून आणली. एवढी गर्दी आहे, ती तर खराब आहे. अरे रे, पॅन्ट खराब होईल. आईस्क्रीम सांडलेले ते बघा, बघितलं याने बरं का. छानपैकी जेवणं झाले पोटभर. त्यानंतर पेरूचं आईस्क्रीम पण खाल्लं आणि मग त्यानंतर थोडंसं फिरलो. ज्या काही गोष्टी आहेत तिथे छानपैकी फोटो सेशन केलं, रील्स बनवले. तर इंस्टावर तुम्ही मला फॉलो करू शकता, कल्याणी भास्कर 06, आणि लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशा पद्धतीने खूप छान. आता ह्या वेळेला त्यांनी जवळजवळ सगळीकडेच थोडेफार बदल दिसून येत आहेत. आता 6 महिने किंवा वर्ष झालं असेल, आम्हाला वर्ष झालं असेल कदाचित पेरूच्या वाडीला जाऊन. तर आता खूप काही त्यांनी बदल केलेले आहेत छानपैकी. आता मुलं भरपूर एन्जॉय करू शकता. सेल्फी पॉईंट खूप छान बनवलेले आहे, फोटो सेशन करू शकता आणि छान खेळूही शकतात. खूप छान मोठी जागा आहे आणि मुलं खूप एन्जॉय करतात. तर स्मित पण छान असं खेळत होता आणि त्याला पण आवडलं. असं त्रास वगैरे नाही दिला. बघा तिथे म्युझिक वगैरे चालू होतं सेल्फी काढण्यासाठी. ते राऊंड वगैरे फिरतं, पॉईंट बनवलेला आहे, म्युझिक चालतं, डान्स करू शकतो आपण. आणि स्मित इकडे झाडाला पकडून डान्स करत होता. थोडासा थकल्यासारखं वाटतोच, थकवा खूप लवकर येतो त्याला, पण खेळत होता, असं काही नाही. त्रास वगैरे दिला त्याने, जेवलेला पण होता, त्याच्यामुळे असं काही नाही. तेव्हाच खुश होतो. हो बरा. घाबरतो का? त्यानंतर तिकडनं आलो आणि तसंच राजीव गांधी भवन, जे जुनं महानगरपालिकेचं ऑफिस आहे, तिथे छान पुष्पोत्सव चालू होता. तर खूप छान फुलांपासून बनवलेले विविध आकार, शेप, आणि म्हणजे छान असं खूपच सुंदर होतं. वेगवेगळे फुलं
डिझाईन ह्या सगळं बघण्यासारखं होतं. तर तिथे पण जायचं होतं, बऱ्याच दिवसापासून सुरू होतं आणि अजून आम्ही गेलेलोच नव्हतो. तर बघा हे सगळे छान फोटो काढू शकतो आणि बघायला पण छान वाटत होतं. आणि मुंबईला गेलो होतो ते पण तुम्हाला मी दाखवलेलं आहे पुष्पोत्सव. तर तिथे पण छान होतं आणि इथे पण आता ह्या दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी पुष्पोत्सव सुरूच असतो. वातावरण तसं असतं, छान फुले पण येतात. तर इथे बघा वेगवेगळी गार्डन आहे नाशिकमधील, वेगवेगळ्या ठिकाणची गार्डनची प्रतिकृती इथे तयार केलेली आहे. छानपैकी छान फुलांनी सजवलेलं आहे गार्डन दिसत आहे तुम्हाला. आणि हे सगळं बघितलं बाहेर आणि आतमध्ये पण छान केलेलं आहे. तर आता थोडं संध्याकाळच्या वेळेला गर्दी होती आणि थोडं अगोदरच आम्ही येऊन गेलेलो होतो. तरी पण मग फोटो काढण्यासाठी किंवा हे शूटिंग काढण्यासाठी अडचणच होते, कारण खूप जास्त गर्दी होते, मग ते शक्य होत नाही. बघा जिथे फुलं झाडं छान रंगबिरंगी फुले किंवा हिरवळ नजरेस पडते तिथं मन प्रसन्नच होतं. तर छान वाटतं अशा गोष्टी बघायला, खूप छान प्रसन्न वाटतं. अगदी दिवसभराचा जो थकवा आम्ही सकाळपासून फिरतो आहे तर तो निघून गेला. खूप छान प्रसन्न वाटलं. थंड थंड वातावरण होतं. दुपारनंतर 4 वाजलेले होते आम्हाला इथे यायला. तर छान वाटलं हे बघा. आणि कसं झालं की स्मित पण म्हणजे थांबला, जास्त त्रास देत नव्हता, त्याच्यामुळे मग दिवसभर आम्ही फिरू शकलो. तर अशा पद्धतीने तुम्हालाही जर आवडलं असेल, छान छान फुले बघायला आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ बघत असाल तर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल कोणी तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि रोजचे नवीन नवीन व्हिडिओ बघत चला. तर इकडे खालच्या बाजूला पण त्यांनी जे झाडं दिसत आहेत फुलांचे वेगवेगळ्या, तर वेगवेगळे फुलं आहेत आणि ते विकण्यासाठी होते बघा इथे. तर भरपूर असे होते, तर आम्ही तर नाही घेतलं, कारण आम्ही जागा भरपूर आहे आम्हाला पण गॅलरीमध्ये. आणि पण स्मित ठेवत नाही. स्मित मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं आहे, कोरपड आणि फक्त तुळस आहे एका बाजूला कोपऱ्यात ठेवलेलं. तर इथे सेलिब्रिटीज पण येणार होते, काही सेलिब्रिटीज येऊन गेलेले. संध्याकाळच्या वेळेला कार्यक्रम असतो बघा इथे, ती सोय केलेली आहे. तर जे मराठी किंवा इतर कलाकार किंवा गायन अशा प्रकारचे सेलिब्रिटीज पण येतात. तर त्यासाठी तर नाही आलो आम्ही, फक्त हे बघून गेलो. नंतर थोडा थकवा आला आणि स्मित बघा बसून घेतला आरामात त्यांनी. तर अशा पद्धतीने छान होतं. दुपारच्या वेळेला खूप जास्त ऊन लागलं, आता थोडं कमी पडलेलं होतं आणि इकडे सगळे झाडं वगैरे असल्यामुळे थोडंसं थंड वातावरण होतं, छान वाटलं. पण आता थंडी कमी होते आणि ऊन खूप जास्त दुपारच्या वेळेला जाणवतं, अगदी उन्हाळ्यासारखंच वाटतं. तर अशा पद्धतीने हे फुलांचे शोचे वगैरे झाडं होतं. आणि आतमध्ये इथे जाण्यासाठी जी जागा होती ऑफिसमध्ये वगैरे, तर तिथे छान मोठे मोठे मोर आणि आतमध्ये पण फुलांचेच सगळं सजवलेलं होतं. हे ओरिजिनल फुलं होते आणि त्यांनी मोर वगैरे ह्या गोष्टी सजवलेल्या होत्या. आणि पूर्ण 2-3 फ्लोअर आहे, तर सगळ्या फ्लोअरला वेगवेगळ्या प्रकारची फुलं झाडे वेगवेगळ्या जातीची नवीन नवीन फुलं बघायला भेटली. छान सजवलेलं होतं, मोकळं होतं. एवढं 2-3 फ्लोअर तर नाही गेलो, स्मित तर चढलाच नसता. पण मग आम्ही 1-2 फ्लोअर बघितले. खाली पण छान पाण्याचं कारंजा वगैरे चालू होता. असं खूप छान बनवलेलं होतं, अगदी प्रसन्न, बघण्यासाठी पण छान होतं, छान वाटलं. बघ इथे खाली खाली पण ठेवलं रांगोळीसारखं. पण चूचू वाजता बघ. किती दिवसांपासून बघितलंय असं येता जाताना, माहितीच नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाहेर आलेलो होतो. आता हे तुम्हाला दाखवते. भारत प्रोडक्ट्स वगैरे हे जे आहे ना, बुधा हलवाईच्या बाजूने एक बारीक बोळ गल्ली लागते ना, तिथं आहे हे जे बटाट्याचे छान वेपर्सचे फॅक्टरी आहे. तर इथे खूप छान क्वालिटीचे वेपर्स मिळतात. जेव्हा कधी कार्यक्रम नाश्त्यासाठी आपल्याला जास्त प्रमाणात वेपर्स न्यायचे असेल तर आम्ही प्रत्येक वेळेला, म्हणजे प्रत्येक बड्डेला किंवा कशाला पण इथून वेपर्स नेत असतो. खूप छान क्वालिटीचे वेपर्स भेटतात. तर बुधा हलवाईच्या बाजूने जी बोळ आहे, छोटीशी गल्ली, तर तिथूनच थोडंसं पुढे आलं की तिथे भारत प्रोडक्टचं हे छानशी फॅक्टरी म्हणजे आहे. इथे बघा जुन्या बिल्डिंग आहे, तर ह्या पण तुम्ही बघितलेल्या असेल. स्मितच्या
वाढदिवस स्मितचा वाढदिवसाचा केक. तर स्मित आज 11 वर्षाचा पूर्ण झालेला आहे. तर त्याचे जे बिल्डिंगमधील सगळे जे छोटे छोटे मित्र जे त्याच्यासोबत खेळतात कधी कधी, तर त्यांना सगळ्यांना बोलावलेलं होतं. छोटे छोटे सगळे पण आलेले होते. आता हे सगळे त्याच्यापेक्षा वयाने कदाचित कदाचित नाही तर लहानच आहे, तो मोठा आहे पण दिसतो त्या सगळ्यांपेक्षा छोटा. तर तो पण छान एन्जॉय करत होता. आता इतका त्रास वगैरे नाही देत, छानपैकी बसतो. पूर्वी कसं चिडचिड करायचा, रडायचा, पण आता तो खुश असतो. हे बघा, अजूनही लहानपासून म्हणजे भरपूर असे जेवढे आहे बिल्डिंगमध्ये सगळे पण छोटे छोटे मुलं आलेले होते आणि तो पण छान एन्जॉय करतो. त्याला पण आवडतं मुलं आलेले, मुलांमध्ये खेळायला. तर मस्त म्हणजे त्रास वगैरे देत नाही किंवा रडत नाही आता तो. म्हणजे त्याला थोडंसं आवडायला लागलं ह्या गोष्टी. हा बसा. राणा तू पण उभा राहा. हा व्हेरी गुड. किती छान बसले ते. पूर्वी काय असायचं की त्याच्यासमोर केक जरी ठेवला ना तर लगेच तो केकला बघून पण उलटी करायचा. त्याला ते आवडायचंच नाही. ते काय माहिती नाही, त्याला तो सेन्सरी इश्यू भरपूर प्रमाणात आहेच. पण आता निदान केक समोर ठेवला कट करेपर्यंत तरी नाही, अजून एकही घास थोडासुद्धा त्याने चाटला नाही, अजिबात नाही. एवढा केक आणला छान, सगळ्यांनी खाल्ला पण त्याने नाहीच, अजिबात नाही. तोंडाचा फिरवून घ्यायचा, त्याने नाही खाल्ला तर नाही खाल्ला. तर असाच करतो, काय माहीत नाही कधी खाणार तो केक. तर एन्जॉय तर करतो, निदान उलटी तर नाही करत आता. ये ना पिऊ इकडे. चल ये. इकडे बघ, इकडे बघ. धर तू पण धर, तू पण धर. तू धर ना. पकडा बाळा. घे ना, थोडंसं खा ना. बरं नको घेऊ. ते चॉकलेट घाल, चॉकलेट.